राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज. कैलासवासी श्री रामराव नागेशकर, श्री सुरेश गुळवणी, श्री शंकर पाटील, श्री संजय चव्हाण, श्री उज्ज्वल नागेशकर, श्री अशोक रोकडे, व्हाईट आर्मी यांचा होणार सन्मान. कोल्हापूर प्रतिनिधी. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीने नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकारी सदस्यांचा पदग्रहण समारंभ तसेच कोल्हापुरातील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवन गौरव पुरस्कार अर्पण आणि उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार प्रदान समारंभ येत्या रविवार दिनांक 8/6/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार श्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री कोल्हापूर आणि माननीय खासदार श्री धनंजय महाडिक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कार्यक्रमास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री अविनाश पाटील, स्टेट चेअरमॅन श्री जगन्नाथ जाधव, क्रीडाई उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री विद्यानंद बेडेकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे माजी चेअरमॅन श्री राजीव लिंगरज यांनी पत्रकार परिषदेत दिली. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे नूतन चेअरमॅन श्री विजय कोंडेकर, व्हाईस चेअरमॅन श्री अमोल कुलकर्णी, GC मेंबर श्री प्रताप बापू कोंडेकर, माजी चेअरमॅन श्री मदन भंडारी आदी उपस्थित होते. या नव्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभाबरोबरच बांधकाम क्षेत्रात आपल्या अतुलनीय कर्तृत्वाने नावलौकिक कमावलेले आणि कोल्हापूर शहराच्या जडणघडणीचे पहिले शाहूकालीन आर्किटेक्ट कैलासवासी श्री रामराव नागेशकर यांनी, ज्यांनी राधानगरी धरण, शालिनी पॅलेस, संपूर्ण राजारामपुरीची रचना आणि बऱ्याच महत्त्वाच्या वास्तूंचे रचनाकार म्हणून कार्य केलेल्या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडीत आणि आधुनिक बांधकाम साहित्याचे शिल्पकार श्री सुरेश गुळवणी, खतेंद्र वितरक यांना जीवनगौरव पुरस्कार, त्यासोबतच उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार श्री शंकर पाटील आणि श्री संजय चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. त्याबरोबरच कोल्हापूरचे भूषण असणारे श्री उज्ज्वल नागेशकर व श्री अशोक रोकडे, व्हाईट आर्मी यांना जीवनदूत हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यासोबतच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे नूतन चेअरमॅन श्री विजय कोंडेकर आणि त्यांच्या कार्यकारिणी पदग्रहण समारंभ पार पडणार आहे. या पुरस्काराचे यावर्षीचे हे 10वे वर्ष आहे. संघटनेची कोल्हापूर शाखेची 14 वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यावसायिकांच्या समस्यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून शासन दरबारी उकल करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात. आगामी काळात या संघटनेच्या माध्यमातून नवनवीन प्रकल्पांची उभारणी करणे, विविध संघटनात्मक उपक्रम राबवण्याची कोल्हापूर शाखेची उद्दिष्टे आहेत. तसेच बांधकाम व्यवसायाला शासनाकडून इंडस्ट्रीचा दर्जा मिळवण्यासाठी कोल्हापूर सेंटर सातत्यानं अग्रेसर आहे. यावेळी पत्रकार परिषदेला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेची आजवरची कार्ये, केंद्र अथवा राज्य सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या कोणत्याही बांधकामाच्या दरावर आणि वस्तूच्या किमतीवर संस्थेचे नियंत्रण असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट रिसर्च सेंटरची 3 केंद्रे पुणे, मुंबई, हैदराबाद येथे सुरू केली. या केंद्रांना लवकरच मुक्त विद्यापीठांचा दर्जा प्राप्त होणार आहे. प्रोजेक्ट एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची उभारणी करून त्याद्वारे केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने देशातील बांधकाम क्षेत्रातील कारागिरांना परदेशात कामासाठी पाठवले जाते. कंत्राटदारांच्या कंत्राट कामावर सरकारने लागू केलेल्या भरमसाठ विक्रीकरिता त्रुटी शोधून त्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन त्यात योग्य त्या दुरुस्त्या करवून घेतल्या. बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या तरतुदी संबंधी जाचकटी नियम त्रुटी शोधून त्याविषयी केंद्र सरकार आणि भविष्य निर्वाह निधी केंद्रीय आयुक्तांशी चर्चा करून त्यांच्या नजरेस आणून त्याची दखल घेण्यास भाग पाडले. बांधकाम व्यावसायिकांच्या व्हॅट, एंट्री सेवा, कामगार कल्याण आदी करासंबंधी विविध राज्यातील उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या जाचक करातून दिलासा मिळवून दिला. बांधकामांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या किमती अधूनमधून गगनाला भिडतात. त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांच्या बाजूने आवाज उठवण्यासंबंधी संस्था अग्रभागी असते. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था कॉन्फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या जागतिक बांधकाम संघटनेशी संलग्न आहे. आशियाई विकास बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा एक पदाधिकारी प्रतिनिधीस निरीक्षक म्हणून निमंत्रित केले जाते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कर, कामगार आणि पर्यावरणविषयक कायद्याच्या संबंधी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या बैठकांना संस्थेच्या प्रतिनिधीला आमंत्रित केले जाते.
केंद्र सरकारच्या नियोजन समितीची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था संस्थापक फाउंडर मेंबर आहे, सदस्य आहे. भारतीय बांधकाम कौशल्य विकास केंद्र CSDA या महत्त्वपूर्ण संस्थेचा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही एक प्रवर्तक संस्था म्हणून मानली जाते. भारताच्या पंतप्रधान कार्यालयाने नव्यानं निर्माण केलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या सहकार्याने संस्था बांधकाम व्यवसायात नव्या तरुणांना प्रशिक्षण देऊन कुशल कारागीर निर्माण करते. संस्थेची ध्येय आणि उद्दिष्टे विविध कंत्राटदारांना एकत्र करून त्यांच्यात एकता, सलोखा, समन्वय, विश्वास निर्माण करणे. बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, मालपुरवठादार, ग्राहक, शासकीय अधिकारी यांच्यात सलोखा, स्नेह निर्माण करताना कटुता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमध्ये काळानुरूप आधुनिक बदल करणे यासंबंधी संस्थेच्या वतीनं काही मौलिक सूचना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम, चेंबर ऑफ कॉमर्स फेडरेशन, व्यापारी असोसिएशनशी सतत संपर्कात राहून त्यांच्या स्थानिक समस्यांची उकल करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे.